शहरात कचरा टाकण्यात येत असलेल्या जागांचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय कागल नगर परिषदेने घेतलाय। नगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे कचऱ्याच्या माध्यमातून शहराचं होणारं विद्रुपीकरण आणि दुर्गंधी रोखण्यास मदत होणार आहे। तसंच सुशोभीकरणाच्या माध्यमातून 6 ठिकाणांना नव्यानं झळाळी मिळणार आहे। जिल्हा नगरोत्थान योजनेतून सुशोभीकरण केलं जाणार आहे। यासाठी वेगवेगळ्या संकल्पना वापरण्यात येणार असून त्यासाठी नगरपालिकेला सुमारे 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। कागल नगर परिषदेनं 2 दशकाहून अधिक काळात विकास कामांच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय। कचरा व्यवस्थापनातून नगरपालिकेनं कचरामुक्त शहर करत कचऱ्यापासून वीज निर्मिती सुरू केली आहे। तसंच नगरपालिकेची झिरो डंपिंग ग्राउंडकडे वाटचाल सुरू आहे। या अंतर्गत नगरपालिका प्रशासनानं शहरातील कचरा टाकण्यात येत असलेल्या 6 जागांचा सर्व्हे केलाय। सांगाव नाका, संताजी घोरपडे कारखाना कार्यालयासमोरील जागा, लिंगायत समाजभूमी, पसारेवाडी हायमास्ट लॅम्प, दावणे वसाहत, माधव हॉस्पिटल शेजारील अशा एकूण 6 ठिकाणांचा त्यामध्ये समावेश आहे। या ठिकाणी 45 लाख रुपयांच्या निधीतून वेगवेगळ्या संकल्पना वापरून सुशोभीकरण करण्यात येणार आहे। जिल्हा नगरोत्थान योजनेतून शहराचं विद्रुपीकरण रोखून चौकांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। मार्च महिन्यापासून या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। नगरपालिकेनं कचरा व्यवस्थापनावरही भर दिला असून ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणं बंधनकारक केलंय। तसंच शहरातील मुख्य रस्त्यांवर दिसून येणाऱ्या म्हणजेच नागरिकांनी उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यावर उपाययोजना केली जाणार आहे। तसंच त्या जागांचंही सुशोभीकरण करण्यात येणार आहे। नगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे मोकळ्या जागेत कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे।